वेळ लावू नका. चला राईट आर्म ओव्हर दी विकेट. 10 ते 15 बॉलांच्या स्टार्टवरून आतिश चाललाय. त्याच्या समोर इन ऍक्शन आपल्याला सोनू पाहायला मिळेल. सोनू एक उत्कृष्ट खेळाडू आहे. पहिला चेंडू भन्नाट वेगाचा पहा. पाण्यामध्ये हा बॉल पडल्यानंतर काय स्पीड घेतलं होतं पहा. नांदिवली गावचे जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचे, स्थानापन्न व्हायचं आहे. जयनाथ ढोणे ऑफिसचे अध्यक्ष या ठिकाणी सुरुवात केली जाईल. पुन्हा एकदा कॅच उडलाय. पाहायचंय काय होतंय. त्याच्या खाली आलाय सत्यवान झेल. त्या ठिकाणी सोनूच्या विकेटचा पतन मोठा असा करायला लागलाय. पाहिलं तर कल्याण वॉरियर संघाकडून सलामीला जग्गू आणि त्या ठिकाणी सोनू उतरला होता. सोनू 2 बॉल त्या ठिकाणी फेस केले आणि दुसऱ्या चेंडूवरती दुर्दैवाने बाद होऊन तंबूमध्ये परत ते बॅटची वरची कडा घेतली होती सोनूची. एक मोठा धक्का. एक भरोश्याचा फलंदाज आहे. विकेटचं पतन झालंय. आता या धक्क्यातून सावरावं लागेल. एक साहिल आणि जग्गू हे दोन्ही एक मातबर असे खेळाडू आहेत. सुरुवातीपासून या कल्याण वॉरियर संघामध्ये खेळतायत. कल्याण ईस्ट परिसरामध्ये या संघाचा बोलबाला आहे. याच्यामध्ये जर पाहिले तर बरेचसे शिलेदार आहेत. यानंतरचा होणारा सामना पीव्हीआर फायटर्स विरुद्ध नेव्ही टेक रायडर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचं आहे. मिड इनिंग मध्ये आपला टॉस उडवला जाईल. जाऊया मैदानावरती. आतिश तयार आहे. साहिल चांगला चेंडू होता. गुडलँड टप्प्यावर पडणारा चेंडू भन्नाट वेगाचा चेंडू. यावरती चेंडूला कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू चाललाय. नक्कीच एक धाव. ही पहिली धाव या ठिकाणी आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. जग्गूला आता आपण स्ट्राईकला पाहणार आहे. 3 चेंडू त्याने नॉन स्ट्राईक वरून पाहिले. सोनूची विकेट त्याने पाहिली. या ठिकाणी आता स्ट्राईकला आहे. आतिशचा पुढचा चेंडू. चेंडू मात्र पहा भन्नाट वेगाचा चेंडू. आतिशचा टप्पा चूक असतोय. शॉर्ट ऑफ गुडलेंथ या 2-3 टप्प्यांवरती त्याची गोलंदाजी असते. त्याच्या जवळ स्पीड आहे नॅचरल. त्याचा तो फायदा नक्कीच उचलतो. तर आता पाहिलं तर पुन्हा एकदा 5व्या चेंडूची तयारी केली जाते. काय होतं या चेंडूवरती. काय फटका सजवलाय पा. जबरदस्त फटका आहे. चेंडू चाललाय सीमारेखा पार. लॉंग ऑफला बीट करतोय आणि षटकार आणतोय. कमान डीजे. पाहिलं ना आपण अतिशय उत्कृष्ट गोलंदाज. पहिल्या 5 चेंडूवरती मला वाटतं फक्त एकच धाव आली होती. त्यानंतर मात्र जगून काय जबरदस्त फटका खेळलाय. पहिला चेंडू पाहून घेतला आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र प्रहार लगावलाय. आणि हा फटका जो होता ना अप्रतिम फटका होता. फुटवर्क जर पाहिला आपण तर काय जबरदस्त फुटवर्क होता. ज्या दिशेने चेंडू होता त्या दिशेनेच त्याचा पाय गेला होता. काय फटका सजवला होता लोंगॉपच्या डोक्यावरून. पुढच्या चेंडूला सज्ज होतोय. यावेळेस मात्र लेंथ थोडीशी मागे खेचले आणि मला वाटतं या ठिकाणी या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाची समाप्ती होते. 7 धावा धावफलकावरती आहेत. एका विकेटचं पतनही आपल्याला पाहायला मिळालंय. डीजेला थोडीशी देऊया संधी. पावसाचा आशीर्वाद या ठिकाणी आहे आणि आपण पाहतोय मागल्या मॅच मध्ये ज्यांनी सुरेख गोलंदाजी केली होती. फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या
हे वामन या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहेत. राईट लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतायत. यावेळेस मात्र अतिरिक्त उसळी घेतले चेंडूने. खराब चेंडू. पहिलीच अवांतर धाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कृष्णा सर त्या ठिकाणी बॉल गॅदर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे लाडके नाना पहा, याची रील बनवू शकते. काय चेंडू उचलला पहा त्यांनी. अगदी न वागता, आपल्या पोटाला कोणतीही इजा न करता चेंडू फक्त पायाच्या साह्याने वर उचलला. चला जाऊया मैदानावरती. वामन तयार आहे. पहिला चेंडू खराब होता. आता पुन्हा एकदा राऊंड द विकेट मारा करतोय साहिल. यावेळेस मात्र साहिल आपला एक पाय बाहेर काढतोय. बॉलच्या पिच पर्यंत पोहोचतोय आणि बॅटला फक्त बॉल दाखवतोय. चेंडू चाललाय लॉंगॉनच्या होतून आलाय षटकार. नंतर कमबॅक करतोय का? हा, कमबॅक झालाय. चांगला कमबॅक केलाय या ठिकाणी. आज यावेळेस जर पाहिलं तर आपली लाईन थोडीशी चेंज केली होती. यावेळेस बॉलला ऑफस्टप वरून सुरू केला होता. थोडस पावसाचं आता वातावरण आहे. पावसाच्या वातावरणामध्ये जर पाहिलं तर वामन थोडीशी स्विंग करतो चेंडूला. थोडीशी फिरकी देतो. बोटांची जादू दाखवतो. परंतु जर पाहिलं आपण तर पाऊस आहे आणि पावसामध्ये चेंडूने फिरकी घेणं थोडंसं अवघड असतं. या ठिकाणी पुढच्या चेंडूला सुरुवात होते. यावेळेस मात्र काय शॉट ऑफ गुडलेनचा हा चेंडू होता आणि याला कट करण्याचा प्रयत्न साहिलचा फसला गेलाय. नक्कीच जर पाहिलं तर षटकारानंतर 2 चेंडू. चांगला कमबॅक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस काय होतंय नक्कीच बऱ्याच 2 चेंडू थांबलाय म्हणजे यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न असणार आहे साहिलचा. पुढे आलाय. चेंडूला हवा दिले. चेंडू हवेमध्ये आहे. फटका फसलाय. त्याच्या खाली क्षेत्ररक्षक आहे आणि काय अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपलाय. जवळजवळ 10 ते 15 पावले पळत जाऊन हा झेल त्या खेळाडूने त्या ठिकाणी टिपलाय. नक्कीच ₹200 पारितोषिक आलेलं आहे. काय उत्कृष्ट कॅच होता आणि त्याला योग्य तो सन्मान त्या ठिकाणी सागर भाऊ यांनी दिलाय. आमच्या मंडळाचे खजिनदार म्हणजे अतिशय प्रतिष्ठित व्यक्ती आहे. आमच्या सर्व या मॉर्निंग ग्रुप मधली खूपच प्रतिष्ठित आणि चर्चित व्यक्ती म्हणजे सागर भाऊ. त्यांच्यातर्फे विघ्नेशला 200 आले. चला जाऊया मैदानावरती. वामन तयार होते. विकेट्स आले आणि दीपेश आता ऑन स्ट्राईक आहे. काय चेंडू होता. अपील केलं जात आहे. मोठं अपील केलं जात आहे त्या ठिकाणी. पंचांकडे दात मागितली जाते आणि जर पाहिलं तर वामनच्या डोक्यावरती हात गेलेले आहेत म्हणजे नक्कीच या ठिकाणी पंचांवरती कोणताही परिणाम नाही. नक्की डॉट चेंडू पाहायला मिळालाय. काय जबरदस्त कमबॅक आलाय पहा. दीपेश आंबेकर या ठिकाणी आपण पाहतोय. अपील चेंडू होता. त्याला ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न. अतिरिक्त उसळी घेतलेला चेंडू. वामनचा कमबॅक जबरदस्त राहिलाय षटकारानंतर. या षटकाची समाप्ती होते. दुसऱ्या षटकांती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावा फलकावरती आहेत. आणि विशेष जर पाहिलं तर 2 षटकार आलेत. 2 षटकारानंतर मला वाटतं एक वाईडही आहे त्याच्यामध्ये आणि त्यानंतर एक डिक्लेअर धाव आहे. 2 षटकार असूनही फक्त 2 ओव्हरीमध्ये 14 धावा आहेत. तर वामनची तुम्ही नक्कीच या ठिकाणी प्रशंसा करेन की या पद्धतीने त्याने गोलंदाजी केले. डीजेला थोडीशी संधी देऊया. चला घाई करा. 14
या ठिकाणी तोडीचे मिसबॅट पाहायला मिळते. चेंडू चाललाय पुन्हा एकदा डिक्लेअर झोनच्या दिशेने. एक धाव तर पळून पूर्ण दुसऱ्या धावेसाठी मला वाटते 2 आणि चौथी धाव आहे. चौथी धाव या ठिकाणी पूर्ण केली गेले. विनंती असेल सबस्टिट्यूट जो खेळाडू आहे त्याला तुम्ही आतमध्ये घ्यायचंय, बाउंड्री लाईन वरती ठेवू नका सबस्टिट्यूट खेळाडूला. सबस्टिट्यूट खेळाडू जो आपण घेतलेला आहे त्याला आपण सर्कल मध्ये ठेवायचा आहे. चला लवकर लवकर क्षेत्ररक्षक सजवून घ्या, वेळ नाहीये. एक तर आजच्या दिवसात त्याला तिसरा सामना या ठिकाणी रंगला गेला आहे गावदेवी मैदानामध्ये. जर आपण पाहिलं तर हा सामना जो रंगला गेला तो वैष्णव इलेव्हन्स वर्सेस कल्याण वॉरियर संघ टॉस जिंकून प्रथम फलंदाजी. सांगितलं ना केला की इथं काय. तर मित्रांनो इथून पुढे लक्षात ठेवा की सबस्टिट्यूट जो खेळाडू आपण घेत आहे त्याला इन सर्कल ठेवायचा आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा केली जाईल सुरुवात मनीष मार्फत. सुरेख चेंडू होता, मागच्या मॅचचा फॉर्म या ठिकाणी पुन्हा एकदा दाखवताना दिसतोय मनीष. गुडलेन टप्प्यावर पडणारा हलकी उसळी घेणारा हा चेंडू होता. शॉर्ट चेंडू पाहायला मिळाला. चला जरा गाडी काढा. मनीष पुन्हा एकदा तयार होतोय. काय सुरेख गोलंदाजी चालले पहा. पहिल्या चेंडूवरती धाव चौकार आला होता. गोलंदाजी चांगली चालली त्याची. दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू काय, तिसरा चेंडू या ठिकाणी अपील केलं जात आहे पंचांमार्फत. जग्गू ऑन स्ट्राईक आहे. पंचांचं बोट आकाशाकडे म्हणजे जग्गूला जावं लागेल माघारी. विकेटचा पतन. कमॉन डीजे. निलेशजी या ठिकाणी आपल्याला फलंदाजी मार्क वरती दिसत आहेत आणि यांच्या साधेपणावर जाऊ नका. लय लांब लांब सिक्स मारतात हे पाहायचंय. आणि हा चेंडू अतिरिक्त उसळी या चेंडूला प्राप्त केली होती मनीषने. नक्कीच जर पाहिलं ना तर 4 ते 5 पावलांचा स्टार्ट आहे त्याचा, परंतु आर्म स्पीड एवढं जबरदस्त आहे ना की बॉलला पाहिजे तिथे टप्पा ठेवतोय आणि अतिरिक्त उसळीही मिळवून देतोय. तर मनीषची नक्कीच तारीफ होईल या ठिकाणी. बरोबर उत्कृष्ट गोलंदाजी चालू आहे त्याची. पुढचा चेंडू या ठिकाणी निलेश मेजर. हा चेंडू बॅटची मला वाटतं कडा घेतले होते चेंडू नाही, परंतु या ठिकाणी या बॉलला हातामध्ये ठेवण्यात यशस्वी ठरला होता त्या ठिकाणी सत्यवान. आणि निलेशला या ठिकाणी आपण जीवदान मिळालं पाहतोय. निलेश मेजर या नावाने आम्ही त्यांना ओळखतो. 18 धावपल करतात. या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त 4 धावा आलेल्या आहेत. एक विकेटचं पतनही आपल्याला पाहायला मिळालंय आणि जवळजवळ 4 चेंडू डॉटही आहेत. यावेळेस पुन्हा एकदा काय भन्नाट वेगाचा चेंडू होता. डॉट चेंडू काय जबरदस्त गोलंदाजी आहे. गोलंदाज जर बॉलिंग आवडली असली तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. काय गोलंदाजी केली पहा. 1 विकेट आणि फक्त 4 धावा. गाणं वाजवल्याबद्दल धन्यवाद. पाठीमागच्या टुर्नामेंट मध्ये आपण चेतन सरांच्या आवाजामधून हे गाणं ऐकलं होतं. गोलंदाजी मार्कवरती आपण राहुलला पाहतोय. इन ऍक्शन या ठिकाणी दीपेश बऱ्याच वेळानंतर स्ट्राईकला आलेला पाहतोय
आणि आता मात्र चांगला फटका आहे अलॉंग द कार्पेट हा चेंडू चाललाय डिक्लेअर झोनच्या दिशेने नक्कीच एक धाव तर पळून पूर्ण केलं दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जातोय ठीक येईल तोपर्यंत वेळ होता दीपेशकडे 2 धावा पूर्ण करण्याचा 2 धावा यावेळेस मात्र जर पाहिलं तर फटका चांगला होता आणि आता फटक्यांची गरज असणार आहे कारण जर पहिल्या 3 षटकांचा आपण खेळ पाहिला ना फक्त 18 धावा धावफलकावरती होत्या आता 2 धावा आल्यात म्हणजे 20 धावा या ठिकाणी धावफलकावरती आहेत तर नक्कीच मोठा स्कोर उभा राहायचा असेल तर अतिरिक्त काहीतरी करावे लागेल पण हे अतिरिक्त गोलंदाज स्वतः करत असेल तर काहीच हरकत नाही या ठिकाणी नो प्लस वन म्हणजे 2 धावा पण पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या आणि जर पाहिलं तर उघडा डोळे बघा नीट पुढचा चेंडू फ्री आणि फ्री हिटचा कसा फायदा घेतोय दीपेश सुवर्ण संधी त्याच्यासाठी चालणार आले हे षटक मोठं करण्याचा प्रयत्न त्याचा असणार आहे उलटा चेंडू होता पुन्हा एकदा त्याला दिशा दाखवले चेंडू डिक्लेअर 2च्या दिशेने चाललाय आणि 2 धावा पंच आम्हाला सांगतील एकच धाव आहे फ्री हिटच्या चेंडूवरती फटका चांगला होता 360 ग्राउंड असतं तर नक्कीच चौकार मिळाला असता यावेळेस मात्र एकच धाव एका धावेवरतीच समाधान मानताना या ठिकाणी आपण दीपेशला पाहतोय नक्कीच राहुलने जो बॉल टाकला होता ना त्याच्या हातातून मला चेंडू सटकला होता आणि एक भीमर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता राहुल एक उत्कृष्ट गोलंदाज आहे नवोदित खेळाडू आहे आणि त्याच्या जवळ गतीही आहे पुन्हा एकदा तयारी केली जाते राहुल मारतात ओव्हर द विकेट यावेळेस मात्र काय पाहतोय मिनी हेलिकॉप्टर उडवलाय चेंडू हवेमध्ये फटका फसलाय 2 क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि पुन्हा एकदा काय पाहतोय मिसफिल्ड त्या ठिकाणी ऋतिक आणि मनीष या दोघांमध्ये या ठिकाणी मिसफिल्ड पाहायला मिळते एक सोपा झेल त्या ठिकाणी सोडला गेला आणि आजच्या दिवसामध्ये हा कार्यक्रम अशा प्रकारे होताना 2 वेळा पाहिलं तर पहिल्या मॅच मध्येच आपण पाहिलं होतं की साहिल आणि दोघांच्या मध्ये असेच मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं होतं यावेळेसही तोच प्रकार पाहायला मिळाला आता याचा जीवदानाचा दीपेश कसा फायदा उचलतोय ते पाहावं लागेल आणि हा चेंडू ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न बॅटची वरची कडा गेले आणि स्थिर होतोय किपरच्या हातामध्ये विकेटचं पतन दीपेश बादोन तंबूमध्ये परत आहे डीजेला संधी नवोदित खेळाडूंची जी स्टारकास्ट आहे मॉर्निंग 11 मध्ये त्यामध्ये जर पाहिलं राहुल प्रेम तन्मय चिक्या असे चांगले चांगले तरुण खेळाडू आहेत मेन टुनटुनचं नाव विसरलो मी आणखी पहिला चेंडूवरती प्रहार चढवलाय त्या ठिकाणी वेदांत आहे काय जबरदस्त क्षेत्ररक्षण प्रयत्न खूपच सुरेख होता प्रयत्नाचे 100% त्या ठिकाणी द्यावे लागतील वेदांतला प्रयत्न चांगला होता आणि बॉलला रोखले गेले नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा त्या ठिकाणी वाचवताना आपण पाहतोय तन्मय पहिला चेंडू फेस करत असताना पाहिलं बॅट स्पीड जर पाहिलं तर खूपच चांगलं आणि देखणं बॅट स्पीड आहे तन्मयकडे एक नॅचरल इन्स्टंट आहे त्याच्याजवळ राहुल पुन्हा एकदा तयार होतोय हा चेंडू मात्र आता सुरेख चेंडू होता आणि याच टप्प्यासाठी राहुलला ओळखला जातो 3ऱ्या षटकाची या ठिकाणी होते समाप्ती 4थ्या षटकाची या ठिकाणी होते समाप्ती आणि 4थ्या षटकाखेरीस संख्या आहे 27 ऑन बोर्ड कम ऑन डीजे
मारा 10 ते 15 पावलांचा स्टार्ट. आणि हा चेंडू बॅटची कडा घेतोय, परंतु यावेळेस जर पाहिलं तर कीपर पासून थोडासा लांब गेला होता. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव आले. पहिला चेंडू सुरेख चेंडू हाताळला गेला होता. नक्कीच एक बॅटची कडा घेतली होती त्या ठिकाणी. आता स्लिप तैनात केले. पाहायचंय काय होतंय. नक्कीच जर पाहिलं तर लेदर बॉल क्रिकेटही हा खेळाडू खेळतो. आणि हा चेंडू अपी चेंडू होता, त्याला फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका पचलाय. लॉंग ऑनला त्याच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि जेल झालाय. धरणीला दान कृष्णा याने हा जेल सोडलाय. ऑल इंडिया आयकॉन कृष्णा यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. नक्की जेल धरणीला दान झालाय आणि जीवदान मिळालंय त्या ठिकाणी निलेश मेजर यांना. खूप मोठे मोठे फटके मारण्यात पारंगत आहेत निलेश मेजर, परंतु यावेळेस थोडेसे प्रेशर मध्ये दिसत आहेत. आणि आता मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा घेतोय. चेंडू पुन्हा एकदा जाऊन स्थिरावतोय सत्यवानच्या हातामध्ये आणि विकेटचं पतन निलेश मेजर यांना परतावं लागेल. विजय फलंदाजी मार्क वरती कोण चाललाय? या खेळाडूला नावाची गरज नाहीये. लेडीज अँड जेंटलमॅन, हिअर्स कम बिंगो द प्रतीक सुर्वे या ठिकाणी मैदानामध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे विलास नाना ढोणे यांचं आगमन झाले. नांदोलीचे माजी सरपंच आणि खरोखर आमचे प्रेरणास्थान म्हणावं लागेल येथे या ठिकाणी उपस्थित राहिलेत. करूया त्यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती स्वागत. जाऊया मैदानावर. यावेळेस मात्र अंगाचा वेध घेणार चेंडू, धावाची संधी आहे त्या ठिकाणी. खराब फेकी पाहायला मिळते विघ्नेश मार्फत. नक्कीच 2 धावा घेण्याची संधी. खरोखर ज्या ठिकाणी विकेट्स मिळाली असती, एकही धाव नव्हती त्या ठिकाणी. 2 धावा धावाच्या स्वरूपात जीवदान मिळाले त्या ठिकाणी प्रतीकला. आता प्रतीक स्ट्राईकला आलाय. प्रतीक मध्ये एक क्षमता आहे का? हो, कारण मी त्याला रिव्हर्स शिफ्टने षटकार मारतानाही पाहिलंय. कल्याण वॉरियर्स हा कर्णधार आहे. संपूर्ण धुरा कर्णधाराची आता मात्र त्याच्या जिम्मेदारी कर्णधारावरती असणार आहे. 22 धावा धावफलकावरती आहेत. किती धावा या षटकामध्ये आणखीन बनवू शकतात? पुढे चालत येतोय, बॉलच्या पिच पर्यंत पोहोचतोय. मनगडाचा बॉटम एंडचा काय वापर केलाय पहा. चेंडूला पाठवलाय सी कॉर्नर मध्ये षटकारासाठी. भल्या भल्यांना जे जमलं नाही ते करून दाखव. दोन पावले पुढे चालत आला, थांबला आणि मनगडाच्या साह्याने फक्त फ्लिक केला. काय जबरदस्त आजच्या दिवसातील शॉट ऑफ द डे म्हणावं लागेल. प्रत्येक सुर्वे ऑन फायर. यावेळेस मात्र तशाच प्रकारचा प्रयत्न होता, परंतु वेदांत यावेळेस हेरलं की पुढे मारण्याचा प्रयत्न आहे प्रतीकचा. त्याने यावेळेस शॉट ऑफ लेनचा चेंडू टाकला, अंगाचा वेध घेतला, 1 धाव आली. संपलं का? वेदांच्या या षटकाची समाप्ती होते. 5व्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या आहे 39. 39 4 विकेट. त्यामध्ये 5 कशा काय दिसले? 5 पडले असतील. मला वाटते 5 पडले. दीपेश आणि साहिलच्या मध्ये कोणतरी होता. दीपेश आणि साहिलच्या मध्ये. तन्मयची विकेट कुठे पडले? 5 विकेट पडलेत ना. शेवटचा षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी विघ्नेशला आपण पाहतोय. शेवटचा षटक, अनामारीचा षटक. पुन्हा एकदा 2 पावलं पुढे होतोय आणि काय फिरकावून दिला स्क्वेअर लेगला षटकार
आलाय, काय जबरदस्त फटका होता, वाकड्या तिकडे बाबळीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा ये प्रतीक है, बिंगो बोलतोय झुकेगा नहीं साला. आणि आता मात्र जेल उडला पाहिजे, तर त्याच्या खाली त्या ठिकाणी आपण सत्यवानला तर पाहतोय जेल सुटला गेलाय. हा झेल थोडासा अवघड होता, उलट पळत जायचा होता, परंतु जर पाहिलं तर झेल त्या खाली अगदी अलगद पोहोचला होता. त्या ठिकाणी पण झेल सुटला जातोय, एक धाव आली जाते डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव 46 धावा धावफलकावरती येतात. प्रतीक पुन्हा एकदा स्ट्राईकला आपण पाहतोय, प्रतीक चांगली फटकेबाजी करतोय आणि संघाचे मदार आपल्या खांद्यावरती घेऊन चालताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. 2 षटकार त्याच्या बॅट. हा चेंडू मात्र आउटसाइड दी लेग स्टंप आपल्याला पाहायला मिळतोय. खराब चेंडू, वाईड गणले जातील. विघ्नेशचं थोडस महागडं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. कोणाचं आहे, कोणाचं बरोबर आहे, तुमचा. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर फलंदाजी चाललंय प्रतीकची, नक्कीच नजर काय फलंदाजी ओपनिंग करेल बहुतेक. काय सुरेख फलंदाजी चालले. पुन्हा एकदा दूर बॉल पुढे येतोय, मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली जाते, चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. पंच किती धावा आहेत? 1 धाव. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला होता. नक्की त्या खड्ड्यामध्ये कसं जायचं तन्मय तू सांग. उडी मारायला लागेल खड्ड्यामध्ये, तर इजा होऊ नये कोणत्याही क्षेत्ररक्षकाला काळजी घ्यायची आहे. त्या ठिकाणी खड्डा आहे, त्या खड्ड्यामध्ये गेल्यानंतर आपण 1 धाव निश्चित देतो. त्या ठिकाणी पुन्हा एकदा तयारी केली जाते. विघ्नेश मार्फत लेफ्ट हँड मारा करतोय आणि यावेळेस मात्र पायावरती चेंडू आदळतो. 1 धाव घेण्याची संधी. कृष्णा सर ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहेत. मिसफील्ड पाहायला मिळाली होती, खराब पैकी. ओ चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 3 धावा या ठिकाणी गणल्या जातील. 3 धावा, 3 का 4 आहेत पंच. 3 रन या ठिकाणी गणल्या जातील. एक थ्रोची आणि खूपच त्याच्या कामगिरी त्या ठिकाणी कृष्णा सरांची पाहायला मिळते. झेल तर सोडलाच होता, प्लस आता थोडीशी ज्या ठिकाणी खरोखर 1 धाव होती, 2 धावा एक्स्ट्रा दिल्या गेल्यात. कृष्णा सर ज्यावेळेस बॅटिंगला येतील तर नक्कीच +5 मध्ये खेळतील. यावेळेस पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध हल्ला चेंडू, काय चाललाय, ट्रॅव्हलिंगला मानवंदना देणारा चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरून काढलाय त्याला षटकारासाठी. काय जबरदस्त फटका, 3 षटकारांनी खेळी सजवलंय. बिंगो ऑन फायर. धन्यवाद डीजे. किती बॉल बाकी आहे? शेवटचा चेंडू असेल, शेवटचा चेंडू. बिंगो काय करणार शेवटच्या चेंडूवरती, पाहूया. काय जबरदस्त फटकेबाजी चालली प्रतीक सुर्वेच्या बॅट मधून. नक्कीच अंडर प्रेशर त्या ठिकाणी आपण विघ्नेशला पाहतोय. विघ्नेश वरती पूर्णपणे दबाव निर्माण केलाय, पुढे चालत येतोय 2-3 पावले आणि त्यानंतर बॅट स्पीड पहा त्या बिंगोचे. आपल्या मसलचा फायदा करून देतोय. यावेळेस मात्र थोडासा मिस केला जातोय. नक्कीच त्या ठिकाणी किपर मार्फतही थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते. 1 धाव तर पळून पूर्ण केले. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात तन्मय या ठिकाणी बाद होतोय. शेवटच्या चेंडू धावबादरित्या बाद होतोय, परंतु 1 धाव काढली जाते शेवटच्या चेंडूवरती. जर पाहिलं तर हे पर्व या ठिकाणी समाप्त. आणि पहिल्या इनिंगांती संघाची धावसंख्या किती झाल्या? 59. 49 धावा धावफलकावरती लागल्यात. 59 धावा फलकावरती लागल्यात आणि जिंकण्यासाठी 60 धावांची गरज असणार आहे. या ठिकाणी टॉस साठी आमंत्रित करतोय PVR फायटर्स आणि नेव्हिटेक रायडर्स दोन्ही संघाचे
करण्यात आली. या ठिकाणी याचा आपला टॉस उडवला जाईल. टी शर्ट घ्या. इडली आहे याच्यामध्ये. खा का तू प्लेट
ऋतिक ढोणे काय जबरदस्त प्रहार केलाय, वार केलाय आणि हा षटकार. टार्गेट 60चा आहे. प्रत्येक ओव्हर मागे 10 धावांची गरज आहे. पहिल्या 2 मॅच मध्ये आपण बघितलं धावा फार जास्त आल्या नाही. इथे आपण बघताय की 8चं टार्गेट आहे. बॉलिंग मार्क तयार. हर्ष पहिलाच बॉल शॉट ऑफ लेंथ. हर्ष आपटला होता ना पहिलाच, अजून बाउन्स पाहिजे, अतिरिक्त बाउन्स. मॅन ऑफ द बेस्ट बॅट्समॅन साठी सायकल मैदानात आलेली आपली सायकल. चला ताई. ओ इनर एज चेंडू मागे गेलाय. चला बेस्ट बॅट्समॅन साठी सायकल आलेली आपली, ती घेऊन या इकडे. आणि बघा तन्मय तिकडनं कोणाला येऊ देऊ नका आणि सांगा त्यांना की मैदानाच्या थोडं कॉर्नरनी जा, साईड. नाहीतर आपल्याला एक ब्रिज बनवायला लागेल. धावा. ओ सुपर शॉट पंच केलाय, बॅकफूट वर गेले होते. सत्तू कॉन्फिडन्स हाय आहे थोडा, कारण की पहिली मॅच जिंकली होती अमोघ इलेव्हनच्या अगेन्स्ट. तो आत्मविश्वास घेऊन वैष्णवी इलेव्हन पुन्हा एकदा मैदानावरती 8 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय. बघूया ऋतिकने षटकार ठोकलाय. मालक आल्यामुळे आत्मविश्वास वाढलेला आहे. सोय वगैरे झाली असेल. पुन्हा एकदा हर्ष टू ऋतिक ढोणे फॉर द विकेट. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. बॅट चेंडू गेला थर्ड मॅनला डिक्लेअर झोन मध्ये, एक धाव येईल. आता खऱ्या अर्थाने पावसाळी रबर बॉल आपल्याला बघायला मिळतं, कारण की आपण बघतो की भरपूर स्पर्धा रबर बॉलच्या ज्या विदाउट पावसाच्या संपन्न झाल्या. पाऊस झाला ना. चला PVR फाईट. कोण आहे PVR डिसिजन सांगा. मागाशीच बोललो की डिसिजन लगेच सांगायचंय. वाईट बॉल. वाईटच्या आधारे धाव. 10 धावा. हा ऍक्शन रिप्ले ऑप्शनच्या बाहेर पिचिंग झाला होता, भरपूर बाहेर. पुन्हा एकदा तयार हर्ष. राऊंड द विकेट. PVR ने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ओहो समोरच्या दिशेने पॉवर जनरेट केली होती. हा षटकार, दुसरा षटकार ऋतिकच्या बॅट मधून. अँड डिलिव्हर्ड. जागेवरने खेळले, टायमिंग सुपर झालं आणि मोठ्या बॅकलिपने खेळले. दुसरा षटकार ऋतिक ढोणेचा. बॉलिंग मार्क पर हर्ष तयार. रन झाले 16. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमारेषे बाहेर छू म्हणतात. काय कमालीची बॅटिंग करतोय ऋतिक ढोणे. सुपर. तोडफोड पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतलाय आणि 3 षटकार गगनभेदी
गगनचुंबी ठोकले. प्रतीक बॉलिंग मार्क पर, बिंगो हो गया. सत्तू, सत्यवान उर्फ सत्तू, नावाप्रमाणे सत्यवान नेहमी खरं बोलतात असे सत्यवान पॅकिंग इनला. विलासदादा आलेले आहेत आमचे. विलासदादा स्वागत आहे. विलासदादा आमचे आज खेळणार आहेत का? हवे जेल होईल का प्रश्न आहे आणि नाही झालाय. खराब फिल्डिंग, जजमेंट चांगलं नाही. आणि बघा धावतायत सत्तू अजून पण. रन झालेले एकूण या ठिकाणी 3 अडवलाय. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. 25 धावा. बॉलिंग मार्कर प्रतीक. प्रतीक चला. शॉट ऑफ लेंथ व्यवस्थित टायमिंग नाही झाला. चेंडू येतोय आमच्या दिशेने. केवळ एकच धाव मिळेल. 26. चांगली पार्टनरशिप. 4 धावा करायच्या. अजूनही आपण जर पाहिलं तर इथून 34 करायचे आहेत. मोठं लक्ष आहे आजच्या दिवसातलं आहे आपण पाहिलं तर. हो रे चेंडू गेलाय शॉर्टर मॅनच्या दिशेने. 1 धाव घोषित आहे. 27 धावा झालेल्या आहेत. अजूनही 33 धावांची गरज आहे. मॉर्निंग प्रीमियर लीगची आजच्या दिवसातील ही 3री मॅच आणि यानंतर नेव्हिटेक रायडर्स वर्सेस पीव्हीआर फायटर्स. पीव्हीआरने टॉस जिंकला. प्रथम फिल्डिंग करणारा नेव्हिटेक रायडर्सला करायची बॅटिंग. हो प्लॅन मिस. डॉट बॉल. चांगलं कमबॅक प्रतीकचा. आतापर्यंत 4 बॉल झालेले आहेत. 4 बॉलमध्ये तब्बल 4 धावा आलेले आहेत. चांगलं षटक म्हणावं लागेल. मात्र षटक अत्यंत महागडं. 22 धावांचं राहिलं. हर्ष हलक्या हाताने खेळतायत आणि या दरम्यान आपण बघतायत बॉल सत्तूने हलक्या हाताने खेळलाय. हा बॉल मला वाटतं ऋतिकला भेटला असता. ऋतिकने त्याला बाहेर पाठवला असता. सत्तू थोडा डिफेन्सिव्ह अप्रोच सत्तूचा बघायला मिळतोय. बसेंगे तो और भी लढेंगे. त्यामुळे कदाचित स्वतःची विकेट सांभाळत आहेत. व्यवस्थित रन रेट चांगला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 22 आल्या. त्यामुळे सत्तूला घाई करायची नाहीये. की मॅच फिनिश करणं गरजेचं आहे. 29 धावा झाले. बॉलिंग मार्क तयार. स्विंग अँड मिस आणि केन एक डॉट बॉल प्रतीक. आणि हे षटक अत्यंत चांगलं राहिलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 22 आल्या पण या ओव्हरमध्ये केवळ 7 आलेले आहेत. 31 धावांची गरज आहे. बरोबर आहे. नाही पहिल्या बॉलला 3 आल्या. नंतर सिंगल. नंतर एक डिक्लेअर. नंतरच्या 3 बॉलमध्ये 2 आल्या ना. रे अन्याय होणार नाही. त्यासाठी आपण एकदम एक्सपर्ट स्कोरर मागवलाय दुबईवरनं मनीषला. आणि आमचे ऑनलाईन स्कोरर सुजल देखील चांगली काम करतात. बॉलिंग मार्को दीपेश. साईकला ऋतिक ढोणे. उचललाय पण फिल्डरच्या हातात. बडी मछली जाल में फंस गई. वाघाची शिकार. ऋतिक ढोणे बॅक टू द डगआउट.
रविवारी फार कमी लोक डाळ भात खातात. ऑनर आलेले आहेत. रवी भाऊ, न्यू बॅटर आतिश. हो हो, उंच उंच आणि गेला लांब. हा षटकार. बस, बस, बस. रवी भाऊंचं स्वागत केले षटकाराने आतिशने. हो, आणखीन एक अटॅम्प, पण इथे चेंडू बॅटवर आला नाही. डिक्लेअर आहे. एक धाव. धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 36. 24 ची गरज आहे. 21 बॉल 24. 21 गेंदों में 24 रन की जरूरत जीत के लिए. यानंतर नेव्हिटेक रायडर्स वर्सेस पीव्हीआर फायटर्स. बॅटिंग साठी नेव्हिटेक रायडर्स तयार आहे. हा पण फुल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने एकदा घोषित आहे. ऋतिकने विजयाचा पाया रचलाय. आता विजयाचा कळस चढवणं बाकी आहे. चांगली सुरुवात ऋतिकने करून दिलेली आहे. आतिशने इथे आल्यानंतर आपला इरादा स्पष्ट केलाय. त्या बॅट मधून एक षटकार आलाय. दीपेश ओव्हर द विकेट. स्लोअर वन होता. शॉर्ट ऑफ लेंथ होता. डॉट बॉल. धावफलकावरती आपण बघतो 37. 23 ची गरज. पुन्हा एकदा दीपेश. यावेळेस मात्र अपील बघा. अपील बघा. वाईट बॉल. आज वाईट आपण्याची ही रणनीती असते. जोरदार अपील केला की कधी कधी अंपायरला संभ्रमात टाकायचा प्रयत्न असतो, पण अंपायर पण घाटघाटचं पाणी पिलेत. आता पावसाचं पाणी पण पित आहे. भाऊ या ठिकाणी आलेत. हा पुन्हा टाकावा लागेल. या बॉलवर अपील तर बिलकुल होणार नाही. शक्यताच नाही. धावसंख्या एकूण झाली आहे 39. 21 ची गरज आहे. पुन्हा एकदा दीपेश. ऑप्शनच्या बाहेर. हा गेला चेंडू मागे. विकेट किपरला वाईट +1. 3 वाईट टाकले. 41. दीपेश आलाय जखमीवरती मीठ सोडायला. 3 वाईट फेकलेले. अतिशय बॉल चांगले हाताळले दीपेश. पण पहिलाच बॉल विकेट, त्यानंतर षटकार. हा बॅटवर आला नाहीये. पायावरती आदळलाय. गेलाय गलीच्या दिशेने. लेग बायच्या रूपाने एक धाव येईल. आणि धावसंख्या एकूण 42. 18 ची गरज आहे. 18 बॉल मध्ये 18 करायचे आहेत. रिक्वायर्ड रन रेट 6 आपण बघतोय. 3 ओव्हर मध्ये एकूण 41 धावा म्हणजे 13.67 धावांची गती बघायला मिळते. आणि सगळ्या मॅचेस आपण बघितलं तर रन चेस झालेले. ही मॅच देखील चेस होणार धावसंख्या. चला लगेचच फिल्डिंग लावा. 18 बॉल 18 ची गरज. त्या ओव्हरमध्ये दीपेशने महत्वपूर्ण विकेट घेतली. बहुमूल्य. सुरुवातीला दीपेश खूप महागात पडलेले आहे. किती रन्स आले बघूया दीपेशच्या ओव्हरमध्ये. उसळणारा चेंडू आपण बघतोय. अंपायर सांगतात वाईट बॉल. वाईट बॉल भरपूर आलेत. मागच्या ओव्हरमध्ये आपण बघितला दीपेशच्या सुरुवातीला विकेट येऊ नये, नंतर मात्र दीपेश मागे ठरला. 13 रन्स खर्च केले. वाईट नसते फेकले तर आणखी कमी धावा असत्या. रन अवांतर. कव्हरच्या दिशेने चेंडू सीमा बार. हा षटकार.
सत्तू आउट. बजाओ डीजे. जेवायला सांगितलंय काय बनवलंय बनवलंय का पार्सल मागवलंय. हे विकी जेवायचं काय करायला लागतं ना तर रेडी असतं पण मग द्यायला कोण नसतं. जेवायला द्या आम्हाला ना रे. हे विलास दादा नाही खेळत का. न्यू बॅटर केपी केविन पीटरसन. अकराची गरज आहे. 15 बॉल 15 गेंदे 11 की जरूरत. 15 बॉल मध्ये 11ची. उसळणारा चेंडू आत केलाय. का तो बघा भाई फिल्डिंग करताय. विलास नाव शॉट कव्हरला फिल्डिंग करताय. चिंचपाडा झाला. चिंचपाडा. ओ कॅच ड्रॉप आणि एक धाव घोषित आहे. कॅच आहे. या क्षणाला विकेट गरजेचे आहे. पण बघा आता मॅच 9ची गरज. 9 13 बॉल 9. तेरा बॉल 9 या ओव्हरचा अखेरचा बॉल. आणि हा इशारा अंपायरचा येतोय नो बॉल. फ्रीट असेल. बघूया आता 10ची गरज. 13 बॉल 10. किती 8 पाहिजे. 8 पाहिजे सॉरी 8. खूप जास्त पाऊस होता. आपण बघितलं या बॉल मध्ये रेंजच्या बाहेर होता. संपर्क नाहीये. डॉट बॉल. चांगलं कमबॅक. ओव्हरची समाप्ती 4 ओव्हर 52 धावा. 12 बॉल मध्ये 8 विजयासाठी हव्यात. मार्गवर विलास भाई तयार. 12 बॉल आणि 8ची गरज. टॉप आहे. चेंडू वॅकन एरियामध्ये पडतोय. दुसऱ्या धावेसाठी निघाल्या आधी या 2 धावा येतील. आता केवळ 6 धावांची गरज आहे विजयासाठी. सहा धावा करायच्या 11 बॉल मध्ये. हलक्यानं खेळतायत पॉईंटच्या दिशेने. केवळ एक धाव. 5 धावा विजयासाठी हवे.
विलासभाई तयार पुन्हा एकदा 10 बॉल 5 10 गेंदे 5 झोन मध्ये चेंडू गेलाय केवळ एक धाव 4 धावांची गरज 11 विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना पहिला सामना जिंकलेला आहे दुसरा सामना देखील जिंकायच्या दिशेने चाललेले आहे ओ क्लीन बोल्ड विलासभाई यांना सफलता जिंकायला 4 करायचे 8 बॉल मध्ये विलासभाई यांना मिळतं यश महत्वाचे विकेट या ठिकाणी प्राप्त केले आतिशला आउट केले आणि हा देखील डॉट बॉल सुपर बॉलिंग वन टू गो आउट 1 more विकेट काय बॉलिंग लागली 6 बॉल 4 ची करा हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने आणि करा फिल्डिंग 4 धावा मॅच फिनिश वैष्णवी 11 जिंकल्या 2